नमस्कार मंडळी, मी पूजा. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आहे संडे, म्हणजेच आपला फन डे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागल्या आहेत. खूप दिवसापासूनचं प्लॅनिंग होतं की मुलांना कुठंतरी पाण्याच्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचं, पण कामामुळे काही वेळ मिळत नव्हता. पण फायनली आज मी वेळ काढलेला आहे आणि मुलांना घेऊन आलेले आहे. घरापासून माझ्या 45 किलोमीटर अंतर लांब असलेल्या यवतमध्ये खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. तिथे मी मुलांना घेऊन आलेली आहे. कोणतं रिसॉर्ट आहे, काय नाव आहे, काय तिकीटाचं अमाऊंट आहे, हे सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्याबरोबर कोण कोण आलेलं आहे हे देखील तुम्हाला दाखवणार आहे. प्रचंड गर्दी आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते. मंडळी, रिसॉर्टमध्ये एंट्री केलेली आहे. चला जाऊया पुढे. खूप छान रिसॉर्ट आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. बघा गर्दी, किती सुंदर रिसॉर्ट आहे बघा. मस्त झाडं आहेत की नाही, सुंदर छान असा हा एंट्रन्स आहे. असा हा कच्चा रस्ता आहे. ह्या कच्च्या रस्त्यातून जावं लागतं पुढे. ह्या कच्च्या रस्त्यातून असं पुढं जावं लागतं. इथं सुंदर असं फाउंटेन बघा, किती सुंदर आहे. या ब्रिजवरून जायचंय. छोटासा पूल आहे हा, याच्यावरून जायचंय आपल्याला. चला जाऊया. बघा गर्दी. लहान मुलांना मोस्टली भरपूर फॅमिली घेऊन आलेले. लहान मुलांसाठी खूप बेस्ट ठिकाण आहे. खूप मोठ्या आतमध्ये. हा आता फक्त एंट्रन्स आहे. वातावरण खूप छान आहे, मस्त आहे. चला मित्रांनो, बघा आल्या एंट्रन्सवर पोरांना दिसली सायकल. पोरं धावत पळत आले आणि मजा करतात ते सायकलवर. बघा, हमारे गांधी जी के 3 बंदर आहे. देवांश आहे, स्वरा आहे, अनन्या आहे. इथे त्यांचे पप्पा, त्यांचं चाललंय फोटो काढायचं काम. आणि आमच्याबरोबर अजून एक आहे, तो आहे आमचा भाचा. त्याला घेऊन आलोय कारण टू व्हीलरवर आलोय. 4-5 जण एवढे एका गाडीवर बसत नाही, त्यामुळं मग त्याला घेऊन आलोय. खूप सुंदर असा हा रिसॉर्ट आहे. चला मी तुम्हाला पूर्ण दाखवते. आता आतमध्ये जाऊया आपण. म्हणजे इथं आल्या आहे ना, ब्रेकफास्ट असतो आपल्याला, जो की आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड असतो. चला तर मग आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊ. तुम्हाला दाखवते गर्दी किती आहे ब्रेकफास्ट करायला. बघू शकता, हा ब्रेकफास्ट करायचा एरिया आहे. इथं सिटिंग एरिया. किती गर्दी आहे बघा. थांबा, अजून एक साईड आहे, ती पण तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं पण हा पूर्ण जो एरिया आहे ना, हा पूर्ण ब्रेकफास्ट करायचा आहे. आणि इथंच थोड्या वेळाने ना लंच पण असतं, जे की आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे. माझी फॅमिली कुठे आहे, चला ह्यांना शोधूया. आता ब्रेकफास्ट करूया. चला मग मी ब्रेकफास्ट घेते, तुम्हाला भेटते. म्हणजे इथे ब्रेकफास्टमध्ये काय काय तुम्हाला दाखवते. हे बघा, ब्रेड आहे, हे फरसाण आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, लिंबू आणि झणझणीत अशी तर्रीवाली मिसळ आहे इथं ब्रेकफास्टला. आणि हे कांदा पोहे. इथं आहे उपीट, जे की संपलेलं आहे. सॉरी, इथं आहे रवा आहे. हे बघा, हा गोड रवा आहे, शिरा. इथं पोहे आणि आपली झणझणीत महाराष्ट्रीयन तर्रीवाली मिसळ. चला मग मी पण ब्रेकफास्ट घेते आणि तुम्हाला भेटते. बघू शकता म्हणजे ब्रेकफास्ट घेतला आहे. झणझणीत महाराष्ट्रीयन आपली मिसळ, ब्रेड आहे इथं, त्याच्यामध्ये टाकायला फरसाणे, कांदा, लिंबू आणि पोहे. आणि ब्रेकफास्ट करतात ते मुलं. सानवी इथं अनन्या आहे, देवांश, इथे देवांशचे बाबा, आणि इथं माझा भाचा जो की ब्रेकफास्ट करतोय. चला ब्रेकफास्ट केल्यावर भेटते तुम्हाला लवकरच. म्हणजे ब्रेकफास्ट केला आहे पोटभर. तर आता फर्स्ट राईड आहे आपली, जी की आहे ट्रॅक्टर राईड. त्याच्यासाठी भयंकर गर्दी आहे आणि आता आपला नंबर आला आहे. चला तर मग मी तुम्हाला घेऊन जाते ट्रॅक्टर राईडमध्ये, तुम्हाला दाखवते. थांबा, इथे ही अशी ट्रॅक्टर आहे आणि ह्या राईडसाठी ही थांबलेली सर्व गर्दी आहे. बघू शकता तुम्ही. आता आपला नंबर आला आहे, कारण की एक राईड झाली आहे, ते उतरतात ते खाली, ते मोकळे झाले की आता आपला नंबर आहे. आता आपण जाणार आहे. चला मग आज जाऊया.
आत्ताच आपण ट्रॅक्टर राईड करून आलोय, तर आता आपण करणार आहोत बैलगाडीची सवारी, म्हणजेच बैलगाडीची राईड. तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी किती गर्दी आहे. बघा ही जी पूर्ण गर्दी आहे ना, ही पूर्ण गर्दी बैलगाडीच्या राईडसाठी आहे. समोर तुम्ही बघू शकता ही अशी बैलगाडी आहे. हे बघा बैलगाडी आहे, ह्याच्यामध्ये अशी राईड करायची आहे. चला तर मुलांना घेऊन जाऊया. मंडळी आता आपण उसाचा ज्यूस घ्यायला आलेलो आहोत, जे की तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. अनलिमिटेड उसाचा रस इथं मिळतो. तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता ही अशी मशीन आहे आणि त्या पलीकडे बघा उसाच्या भरपूर अशा पेंड्या टाकलेल्या आहेत, कारण इथे यांची शेती उसाची, त्यामुळे अनलिमिटेड असा उसाचा रस ह्याच्यात मिळतो. आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड असतं हे सर्व. तुम्ही बघू शकता गर्दी. बघू शकता फ्रेश असा ताजा उसाचा रस दिलेला आहे ह्यांनी. इथे बघा अन्नू कशी पिते. देवांश फ्रेश मस्त वाटते, छान आहे. जो की हा बाहेर ग्लास आपल्याला 20 ते 30 रुपयाला मिळेल, पण इथं हा फ्री मिळतो, जो की आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड असतो. रिसॉर्टमध्ये मेहर रिसॉर्टचं नाव आहे, ह्या यवतमध्ये आहे. या रिसॉर्टमध्ये जेवणाची व्यवस्था बघा किती सुंदर आहे. जेवणाचा टाईम झालेला आहे. जेवायला काय काय मी तुम्हाला दाखवते. कांदा आहे, लोणचं आहे, चटणी आहे, इथं मिरचीचा ठेचा आहे आणि हे साजूक तूप आहे, मीठ आहे. इथं बघू शकता हे कुरडया आहेत आणि इथं आहे ना हे भजी आहेत, पुरी देखील आहे. ज्यांना हवी त्यांना अशी बाजरीची भाकरी आहे, गोडमध्ये ना जिलेबी आहे आणि पुरणपोळी देखील आहे इथं. तुम्ही बघू शकता साजूक तुपातली. आणि ही कटवाली एक भाजी आहे. त्याच्यानंतर हे असं पिठलं आहे, जे की आपली झुणका म्हणतो, झुणका भाकर, एकदम बेस्ट महाराष्ट्रीयन जेवण. त्याच्यानंतर ही पिवळ्या बटाट्याची भाजी आहे आणि हे आहे आमरस. आमरस संपला ह्याच्यामधला, पण भरपूर होता आमरस. हे बघू शकता हे भात, ह्याच्यामध्ये आहे वरण आणि हे आहे असा मठ्ठा, थंडगार असं हे मठ्ठा. बघू शकता किती सुंदर असं जेवण आहे. जेवणाची व्यवस्था खरंच खूप छान आहे आणि जेवण पण एक नंबर आहे, चवीला एकदम मस्त उत्कृष्ट आहे, जे की आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड असतं. आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. सर्वांचं जेवण चालू आहेत. असे ना 5 काउंटर लागलेले आहेत तिथं, असे 5 कॉलम आहेत. तुम्ही बघू शकता बाहेर पण इथं जेवण सर्व झालेलं आहे. 1 वाजल्यापासून तर 3:30 वाजेपर्यंत हा जेवणाचा टाईम असतो आणि आता 3:30 वाजलेले, त्यामुळं गर्दी कमी आहे. असे 5 काउंटर आहेत. पुढच्या साईडला पण अजून कॉलम आहेत, भरपूर बॉक्स आहेत. चला तर मी अजून तुम्हाला पुढचं दाखवते. तर मित्रांनो, या रिसॉर्टमध्ये एक खूप सुंदर अशी ॲक्टिव्हिटी पण आहे. मी तुम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी दाखवते. खूप सुंदर अशी ॲक्टिव्हिटी आहे, थांबा तुम्हाला दाखवते. अशी ही बॅग घ्यावी लागते यांच्याकडून, जी की 100 रुपयाला आहे. आणि त्या बॅगवर आहे ना अशी सुंदर सुंदर तुम्ही डिझाईन करू शकता. ही छाप आहेत आणि हे बर्ड्सचे पण इथे आहे ना छाप आहेत. तुम्ही बघू शकता ABCD प्रमाणे, आपल्या नावाप्रमाणे हे अशी आपण बॅग आहे ना क्रिएट करू शकतो आर्ट अँड कलरने आणि आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. भरपूर कलर आहे सुंदर सुंदर इथं. आणि त्याच्यानंतर हा एक अजून एक ऑप्शन आहे की असा हा पॉट तुम्ही बनवू शकता.
आणि इथे बघू शकता दिवा आहे. खूप सुंदर सुंदर लहान लहान अशी मातीची भांडी आहेत, जी की तुम्हाला पाहिजे त्या रंगाने तुम्ही असं कलर करू शकता आणि घरी घेऊन जाऊ शकता. हा असा एरिया आहे क्रिएटिव्हिटीचा लहान मुलांसाठी. आणि इथं मोठे देखील तितक्याच आनंदाने एन्जॉय करतात सर्व गोष्टी. बघू शकता हा एरिया आहे पूर्ण क्रिएटिव्हिटीचा, ज्याच्यात लहान मुलं मोठे माणसं आनंदाने मस्त ॲक्टिव्हिटी एन्जॉय करतात. चला मी तुम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी दाखवते छान. म्हणजे ह्या रिसॉर्टमध्ये ना तुम्हाला मेहंदी आर्टिस्ट पण भेटतील. तुम्हाला दाखवते किती सुंदर झटपट अशी मेहंदी काढतात ते. हे बघा ह्या ताई आहेत ना, सुंदर अशी लहान मुलीला मेहंदी काढतात ते. बघा किती छान आहे. इथे पण आहे ना, हे एक मेहंदी आर्टिस्ट आहे ज्यांनी की सुंदर अशी मेहंदी काढली. ह्या मुलीला बघा मेहंदी काढतात ते छान. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खरंच लहान मुलांना घेऊन येण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे मेहे रिसॉर्ट, जे की यवतमध्ये आहे. खरंच अप्रतिम आहे हे रिसॉर्ट. चला मी तुम्हाला अजून एक मॅजिक शो दाखवते. एक और आएगी, एक और आएगी, एक और आओ. ये लो कैच करो. और बोल कितनी है? 1 2 3. ये वाली बोल यहाँ से दिल्ली जा रही है. कहाँ? चली जा, भाग जा, निकल जा, दौड़ जा. ये देखो दिल्ली चली. नहीं इसमें नहीं है. देखो ये तो 3 दिन से खाली है. दिल्ली गई, ये जाएगी बम्बई. जाओ यहाँ से बम्बई के लिए. हेलो चली जा. इसके अंदर भी नहीं है. कलकत्ता जाएगी. जाओ यहाँ से कलकत्ता के लिए निकल जाओ. वापस रिटर्न वापस आओ. ये दिल्ली से आ गई और ये वाली बम्बई से आ गई और ये कलकत्ता से. ये कोई समझ में मैडम के समझ में नहीं है. डबल से ये जो बोल है, ये वाली बोल इसके अंदर, इसमें कितनी है? 1. और 1 इसके अंदर, इसमें कितनी है? 1 मुट्ठी में. ये गायब हो जाएगी और कटोरी में आ जाएगी. तो कितनी हो जाएगी? 2. अभी कितनी है? देखो स्पीड, देखो स्पीड. जाओ कटोरी के अंदर घुस जा. देखो यहाँ 2. नहीं नहीं ये मैजिक कुछ भी नहीं, इससे भी बड़ा दिखा. अब इसमें कितनी हो जाएगी? अभी कितनी है? चलो तुम भी निकल कर इसी के अंदर घुस जाओ. ये भी खाली हो गई. तीनों होटल में लगानी है, ज़्यादा नहीं लगाना. हाँ बैठ के लगाना. मैडम जी बैठ के इतना बार फूल मारे हो. लो और 3 बार आप भी फूल दो. जल्दी से लो. इतनी बार फूले हो. 1 बार यहाँ भी फूको.
भूख लगानी है, जोर से खा जाओ। हाँ भाई, अब आपकी मैडम जी, अब आपकी अंगूठी मॉर्निंग में बाहर निकलेगी। आज आए तो साबुन से धोकर दे देना, मगर अभी चाहिए कि मॉर्निंग में पूछो। अभी चेक कर सकते हैं। अरे मैडम जी, अभी फूको, आप भी फूको। ऐसे करके यहाँ से काट देंगे। क्या कर देंगे? काट दिया। देखे आओ, टमाटर में से निकलेगी अंगूठी। अगर कचरा लेकर आओगे तो मैजिक का तारीफ नहीं होगा। हो, बघू शकता किती सुंदर असं टमाट्यातून त्यांनी काढली अंगठी त्या मुलीची। मंडळी, या रिसॉर्टमध्ये ना मित्रांनो लहान मुलांना सुंदर असं टॅटू देखील मोफत काढून दिले जातात। तुम्हाला दाखवते टॅटू कसे काढतात। तुम्ही बघू शकता लहान मुलांना असं रंगबिरंगी आहे ना सुंदर असे डिझाईनचे आहे ना टॅटू काढून देतात। इथे हे कलर आहेत आणि हे इथे आर्टिस्ट आहे जे की लहान मुलांना सुंदर सुंदर असे त्यांच्या हातावर रंगबिरंगी टॅटू काढून देतात। त्यांचा उत्साह बघा लहान मुलांचा। भरपूर अशी गर्दी झाली आहे। रिसॉर्टमध्ये आले ना तर तुम्हाला हे ना असं स्विमिंग पूल भेटणार आहे जी इथे ना 3.5 फूट पाणी आहे आणि थोडंसं पुढं गेलं की 4 फूट पाणी भेटेल। हा जो एरिया आहे ना हा मोठ्या मुलांसाठी म्हणजे मोठ्या लोकांसाठी आहे स्विमिंगचं सेक्शन। तुम्हाला लहान मुलांचं सेक्शन दाखवते बघा किती सुंदर असं एन्जॉय चालले सर्वांचं आनंद घेतात ते पाण्याचा छान सगळेजण। इथं असं बसायचा एरिया आहे ज्यांना पाण्यात खेळायचं नाहीये ते इथे बसू शकतात। लहान मुलांचा तुम्हाला एरिया दाखवते। हा जो एरिया आहे ना मित्रांनो हा लहान मुलांसाठी एक छोटंसं पूल आहे जे की ह्याच्यामध्ये फक्त 2 फूट पाणी आहे। लहान मुलं बघा ट्यूबने ना मस्त एन्जॉय करतात ते। हे बघा देवांश आणि स्वरा त्यांना पण दोघांना मी ट्यूब घेऊन दिली आहे ते ट्यूबमध्ये ना मस्त एन्जॉय करतात ते। त्याच्यानंतर इथं असं एक शॉवरचा एरिया बघा हे एक छान मस्त अशी ॲक्टिव्हिटी आहे। कलरफुल असे रिंग्स लावलेत त्याच्यामधून कारंजे सोडलेत पाण्याचे खूप प्रेशरनी पाणी येतं मस्त असं हे शॉवर आहे। त्याच्यानंतर पुढं पण ते बघू शकता तिथं पण अजून एक शॉवर आहे। हा पूर्ण असा एरिया आहे हा जो की स्विमिंगचा आहे। या साईडला लहान मुलं आणि त्या साईडला मोठ्यांचा। मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं अजून एक असा हा पूल आहे स्विमिंग पूल ज्याच्यात 4 फीट पाणी आहे आणि इथं पावसाची आपली ही छत्री आहे। त्याच्यानंतर समोर तुम्ही बघू शकता एक मिनिट तुम्हाला दाखवते हे बघा ही बकेट आहे ही आता भरली की पडणार। माणसं वेटिंगमध्ये बघा खाली त्याचा वेट करतात ते की कधी ही पाण्याची बकेट पडेल। त्याच्यानंतर समोर ही अशी स्लाईड आहे हे बघा स्लाइड सर्वजण एन्जॉय करतात ते छान स्विमिंग पूलमध्ये मजा घेतात ते। त्याच्यानंतर अजून एक पूल आहे पुढं ज्याच्यामध्ये 3 फूट पाणी आहे। हे बघा इथं आहे हा स्विमिंग पूलचा अजून एक भाग आहे
बघा मोठे माणसं इथे एन्जॉय करतात ते मस्त. खूप मोठं असं हे रिसॉर्ट आहे आणि खरंच लहान मुलांसाठी खूप बेस्ट आहे. फॅमिली फ्रेंड्ससाठी एक उत्तम असं ठिकाण आहे. जर तुम्हाला वन डे एन्जॉयसाठी जर कोणतं ठिकाण पाहिजे असेल ना तर हे खरंच ठिकाण खूप बेस्ट आहे वन डे पिकनिकसाठी. बघा सुट्ट्या पडल्या त्यामुळे मोस्टली फॅमिलीच आहे आणि लहान मुलं आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला अजून एक सेक्शन दाखवते जे की रेन डान्सचं आहे. इथे बघू शकता मंडळी रेन डान्सचं एक सेक्शन आहे पूर्ण रेन डान्सचं. हे बघा कसे लहान मुलं माणसं सर्व एन्जॉय करतात. ते खूप गारगार पाणी आहे. वरून इथून पाणी पडतं आणि खाली मस्त मजा घेतात ते माणसं. छान असं सेक्शन आहे रेन डान्सचं. तुम्हाला बोटिंग दाखवते आता. इथं बोटिंगचं पण सुंदर असं छान सेक्शन आहे. थांबा तुम्हाला दाखवते बोटिंग. हे बघा हा बोटिंगचा भाग आहे. इथं बोटिंग करू शकतो आपण. पाणी बघू शकता तुम्ही किती छान आहे ना, सुंदर आहे ना, मस्त हे रिसॉर्ट आहे. एक नंबर खरंच रिसॉर्ट खूप छान आहे. खरंच एक नंबर पिकनिक स्पॉट आहे. पूर्ण दिवस तुमचं इथं आला ना एन्जॉयमध्येच जाणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला यायचं असेल फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर तर नक्की विजिट करा. मोठ्यांसाठी आहे ना 800 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 500 रुपये आहे. पण आहे ना त्या तिकीटमध्ये आहे ना आपलं सर्व काही इन्क्लूड असल्यामुळे आपला पैसा वसूल काम आहे इथं.